इतकी कमजोर नाही की मी राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईन. नवनीत राणा यांचं अत्यंत स्फोटक वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादीकडून अखेर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आणि महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज न भरल्यामुळे जैन यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान नवनीत राणा राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या दारात गेल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. या सर्व टीकेला नवनीत राणा यांनी आपल्या आक्रमक भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिले. नवनीत राणा यांनी म्हटलंय की आमच्या विरोधात सर्व नेते आहेत, पण रवी राणा चौथ्यांदा आमदार झालेत. राज्यसभेसाठी मी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. अनेक लोक माझे शुभचिंतक आहेत. त्यांना मी म्हटलं की नवनीत राणा राज्यसभेसाठी NCVच्या दारात गेली, पण नवनीत राणा कोणाच्या दारात गेली नाही. मी 2024मध्ये तिकिटासाठी सुद्धा कोणाच्या दारात गेले नाही. नवनीत राणा एवढी कमजोर नाही की मी राज्यसभेसाठी दारावर जाईन. मी माझी विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही. पदं येतील, पदं जातील, माझे विचार शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. मी लोकसभेसाठी पूर्ण कंबर कसली आहे. मी मैदानात उभी आहे. मी खासदार होते तेव्हा मी संसदेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नेत होते, पण मी आत्ता नेऊ शकत नाही, याचं दुःख आहे. अमरावती नागपूर लवकर मेट्रो होईल. येणारं भविष्य आपलं आहे. कोणाला भविष्यासोबत खेळू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. और 8 दिन कंटिन्यू ये चला है कि नवनीत राणा एनसीपी के दरवाजे पे। नवनीत राणा इतने कमजोर दिल की नहीं है कि किसी के दरवाजे पे जाके खड़े हो। 2014 में तो टिकट लेने किसी के यहाँ नहीं गई, और आज एक राज्यसभा की पद छोड़कर मैं मेरे निर्णयों के साथ मेरी आइडियोलॉजी और मेरे विचारों को नहीं छोड़ा। इतना मजबूत निर्णय लेके आज मैं मेरे झंडे के साथ खड़ी हूं। नवनीत राणा आपले विचारांना धोका देणारी नाही, जे विचारांवर आजपर्यंत जगली आहे तेच झेंडा घेऊन येणारे मैदानामध्ये सुद्धा मी याच पद्धतीने उभी राहीन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.